माणसाचा आणि मानवतेचा प्रवास हा कधीही थांबत नाही. मरावी परी कीर्ती रूपे उरावे ही संकल्पना स्वर्गीय मार्तंड माणिक पवार त्यांचा मुलगा सचिन पवार यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर ग्रामस्थ, नातेवाईक, वाटसरू यांना ऊन वारा पावसापासून प्रवाशांची सेवा घडावी म्हणून बस थांबा बांधण्याचा संकल्प हा खरोखरच कौतुकास्पद आहे. मार्तंड माणिक पवार यांच्या नावाने बस थांब्याचे उद्घाटन आज त्यांच्या नातेवाईकांच्या हस्ते करण्यात आले. पालघर तालुक्यातील रावते गावातील शेतकरी कुटुंबातील सुस्वभावी व्यक्तिमत्व गेली अनेक वर्षे या ग्रामीण भागात शेतीवाडीसह किराणा मालाचे दुकान चालवत गरीब गरजू लोकांची सेवा त्यांनी केली होती. पूर्वी या भागात प्रवासी बस सेवा नसल्याने बोईसर ते रावते या शेवटचा स्टॉप रावते गाव बसमधून उतरल्यानंतर आणि बस वाट पाहण्यात याच किराणा मालाच्या दुकानात सर्व प्रवाशांना आधार होता. हक्काचा निवारा, पाण्याचा आधार मात्र स्वर्गीय मार्तंड पवार यांच्या सेवेतून दिसत होता. त्यांच्या स्मृतीला जपण्यासाठी व त्यांचे कार्य कायमस्वरूपी लक्षात राहावे या उद्देशाने त्यांचा मुलगा सचिन पवार, पुतण्या भावेश पवार, नातेवाईक, ग्रामस्थ यांनी सुसज्ज बस थांबा बांधण्याचा निर्णय घेतला. या प्रसंगी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. हा आदर्श इतर मुलांनी घ्यावा म्हणून एक आदर्श काम या पवार कुटुंबियांच्या व गावकऱ्यांच्या हातातून झाले. बस थांब्याच्या उद्घाटनामुळे प्रवाशांना अधिक सोयीसुविधा मिळणार असून नव्या पिढीला स्वर्गीय मार्तंड माणिक पवार यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल. एका आदर्श व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्त्याच्या स्मृतीस हे एक जिवंत स्मारक ठरेल. दातृत्वाने कर्तृत्व, दिवंगत वडिलांच्या नावाने बस स्टँड बांधून पालघरमध्ये एक आगळा वेगळा सेवाभावी आदर्श सचिन मार्तंड पवार यांनी निर्माण केलाय.